अंथरुणात लघुशंका केल्याचा राग अनावर झाल्याने सावत्र आईने 5 वर्षांच्या लहान मुलीला गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ उलाटण्याने तापवून चटके दिल्याची संतापजनक घटना घडली। ही घटना शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास घडली। कोल्हापुरातील कासरवाडी तालुका हातकणंगले येथे हा संतापजनक प्रकार घडला असून या महिलेविरुद्ध शिरोली MIDC पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। शुभम मोकिंदराव मगरे सध्या राहणार कासरवाडी, मूळ गाव शहापूर धांडेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना हे दुसरी पत्नी पूजा आणि 2 मुलांसह हातकणंगले तालुक्यातील कासरवाडी येथे भाडेकरी म्हणून वास्तव्यास आहे। शुभम आणि पूजा यांचे दुसरे लग्न झाले असून दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्य आहेत। शुभम हे शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेले असता पत्नी पूजा मगरेने 5 वर्षांच्या मुलीने अंथरुणावर लघुशंका केल्याच्या कारणास्तव रागाने उलटणे, आगीवर तापवून चटके देऊन मुलीला भाजले। यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरील अंगावरती जखमा झाल्या आहेत। याबाबतची फिर्याद शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा मगरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला। जखमी मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। दिवसभर काबाड कष्ट करून मुलांचा सांभाळ करणारे शुभम कामावर गेले असताना दुसरी पत्नी पूजा हिने पोटच्या मुलीबरोबर अतिशय निंदनीय प्रकार केल्यामुळे कामावरून घरी आल्याने पती शुभम यांना 5 वर्षांच्या मुलीची अवस्था बघून अश्रू अनावर झाले। तातडीने त्यांनी मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केलं। मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या प्रकरणामुळे शुभम मगरे यांना अश्रू अनावर झाले। नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असून 5 वर्षांच्या लहानग्या मुलीला अमानुषपणे उलटण्याने चटके दिल्याने पती शुभम मगरे यांनी पत्नी पूजा मगरे विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। शुक्रवारी रात्री पूजा मगरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत।